श्री गुरुचरित्र अवतरणिका श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्यां नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथमाध्यायी मंगलाचरण। मुख्य देवतांचे असे स्मरण। श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्ताप्रती जाहले। द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती। चारी युगांचे भाव कथिती। श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियले। नामधारका अमरजा संगमा श्री गुरुनेती आपुले धामा। अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीयाध्यायी कथियेला। चतुर्थाध्यायी अनुसूये प्रती छळावया त्रयमूर्ती येती। परितेचे पुत्र होती स्तनपान करीती आनंदे। पंचमी श्री दत्तात्रेय धरी स्वये अवतार पिठापुरी। श्रीपाद श्री वल्लभ नामधारी तीर्थयात्रेसी निघाले। सहाव्यात लिंग घेऊनी रावण जाता गोकर्णी। विघ्नेश्वरे विघ्न करुणी स्थापना केली तयाची। गोकर्ण महिमा संख्यात रायाप्रती गौतम सांगत। चांडाळी उद्धरिली अकस्मात सातव्या अध्यायी वर्णिती। माता पुत्र जीव देत होती तयाप्रती श्री गुरु कथा सांगती। शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करीती अष्टमी। नवमाध्यायी रचकाप्रती कृपाळू गुरु राज्य देती। दर्शन देऊ म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे। तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करावधिती श्री गुरु येऊन। ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्यायात। माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी। नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले। द्वादशाध्यायी माते प्रती ज्ञान कथुनी पुत्र देती। काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची। माता पित्या ते करंजपुरी भेटून येती गोदातिरी। कुक्षी व्यथेच्या विप्रावरी कृपा करीती त्रयोदशी। क्रूर यवना ते करुणी शासन तायन देवास वरदान देती श्री गुरु कृपा करुण। 14व्या अध्यायी। पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्याप्रती। यात्रे दवडुनी गुप्त होती वैजनाथी श्री गुरु। षोडशी ब्राह्मणा श्री गुरु भक्ती कथुनी दिधली ज्ञान शक्ती। श्री गुरु आले भिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सन्निध। भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जिव्हा छेदोनी करी अर्पण। त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी। केवडा उपटून दारिद्र्याचा कुंभ दिधला हेमाचा। वर्णिला प्रताप श्री गुरूंचा अष्टादशाध्यायात। औदुंबराचे करुणी वर्णन योगिनी सदेवुनी वरदान। गाणगापुरास आपण 19 श्री गुरु गेले। प्रियेचा संबंध दवडून पुत्र दिले तिजला 2। एकमर्ता कथिती ज्ञान सिद्धरूपे 20व्यात। तेची कथा 21 प्रेत आणिले औदुंबरापाशी। श्री गुरु येऊनी तेथे निशी पुत्र उठविती कृपाळू। भिक्षा दरिद्र्या घरी घेती त्याची वंद्या महिषी होती। ती सकरुणी दुग्धवती 22व्यात वर दिधला। 23व्यात श्री गुरुस राजा नेई गाणगापुरास। तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी श्री गुरुनिंदा। भेटो जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा। विप्र लागे श्री गुरुपाद पद्मा 24व्यात वर देती। लेंच्या पुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमा छळती। त्याला घेऊनी सांगाती श्री गुरुपाशी आला 25। 26व्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेदरचना।
त्यागा म्हणती वाद कल्पना परिते उन्मत नायकती तत्ताविषयी आणुनी पतिता विप्रासी वेदवाद करिता कुंठित करोनी शापग्रस्ता ब्रह्मराक्षस त्या केले अष्टाविषयी तया पतिता धर्माधर्म सांगो निगता पुनरपि देवणी पतितावस्था ग्रहाप्रती दवडिला 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिती गुरुराव राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयातची त्रिशाध्यायी पती मरता तयाची श्री करी बहु आकांता 30 श्री गुरु नाना कथा कथुनी शांत उपहाती 31व्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता ते स्त्रिये ते जगद्गुरु सहगमने निगता सती त्रिगुरुस झाली नमस्कारिती आशीर्वाद देवोनी तिचा पती 32व्यात उठविला 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुकुट मर्कट दोघे जण वैश्यवेश्येचे कथन करीती राया ते पराशर रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले राया ते 35 प्रसंगात कचदेवयानी कथा वर्तत अनेक सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगे 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा प्रियेने नेले परान्न भोजना कंटाळुनी धरिती श्री गुरुचरणा त्याला कर्ममार्ग सांगती सप्तत्रिशी नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म प्रसन्न होऊनी वर उत्तम देते श्री गुरु तयाते अष्टत्रिशी भास्कर ब्राह्मण तिघा पुरते आणिले अन्न जेविले बहु ब्राह्मण अनेक गावचे शूद्रादी तो मनाथाची गंगा युवती 60 वर्षाची वंद्या होती ती सददिली पुत्र संतती 39वे अध्यायी नरहरी करवी शुष्क काष्टा अर्चवणी दवडिले त्याच्या कुष्टा शबरकथा शिष्य वरिष्ठा 40व्यात सांगती 41 सायन देवा हस्ते घेती श्री गुरुसेवा ईश्वर पार्वती संवाद बर्वा काशी यात्रा निरूपण पुत्र कलत्रेसी सायन देव एवणी करीती श्री गुरुस्तव त्याला कथिती यात्रा भाव वरही देती 42 43 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत तेची कथा सायन देवा प्रत सांगो निव्रत करविती 44 तंतुकार भक्तासी त्रिपर्वत दावुणी क्षणेसी शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजाची कथेली 45 कुस्ती ब्राह्मण आला तुळजापुराहून त्याला करवुनी संगमी स्नान कुष्ठनासुनी ज्ञान देती कल्लेश्वर इपरगे ग्रामास त्रिगुरु भेटती नरहरी कवीस आपुला शिष्य करीती त्यास 46वे अध्यायी 47 दिवाळी सण त्रिगुरुसी आमंत्रिती 7 जन तितुके रूपे धरुणी आपण गेले मठी राहिले 48 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापुने टाकिती शतगुणे पिकवणे पुढती आनंदविले तयाते 49 श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्य कथिती स्नान करवणे दवडिते कुष्ठदैवार्जिती रत्नाबाईचे लेंछाचा स्फोटक दवडिती भक्तिस्तव त्याचे नगरा जाती पुढे श्री पर्वती भेटो म्हणती 50वे अध्यायी 51 श्री गुरुमूर्ती देखोणी क्षिती पाप प्रवृत्ती उपद्रवितील नाना याती म्हणून गुप्तरूपे राहावे ऐसा करुणे निर्धार शिष्यासी सांगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसे ऐकुणी भक्तजन म्हणे होती अति उद्विग्न शोक करीती आक्रंदोन त्रिगुरुचरणी लोळती इतुके पाहुणे श्री गुरुमूर्ती वरदहस्ते तया कुर्वाळिती मदभजनी धरा आसक्ती मठधामी राहोनिया ऐसे बोधोनी शिष्यासी गुरु गेले कर्दळी वनासी
नाविक मुखे सांगुनी गोष्टीसी निजानंदी निमग्न होती. ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परमपवित्र त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी. सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिली अवतरणिका. श्री गुरु गेले वाटती लोका परी गुरु गुप्त असती गाणगापुरी. कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले. भक्तजनाला जैसे पाहिले तैसे भेटती अद्यापी. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओम द्राम चिरंजीविने नमः. ओम द्राम चिरंजीविने नमः. ओम द्राम चिरंजीविने नमः. श्री स्वामी समर्थ.